नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे, शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ। उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक 1 अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत। तसेच संदर्भ क्रमांक 4 अन्वये माहे ऑगस्ट 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती। तथापि क्षेत्रीय स्तरावर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ई-केवायसी कामाचा आढावा घेतला असता सदर कामासाठी काहीसा कालावधी लागणे शक्यता आहे। त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित नवनोंदणीत व जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी दिनांक 20 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे। 20 सप्टेंबर 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर 2026चे वेतन देय नोव्हेंबर 2026 मध्ये आहरित करण्यात येणार नाही। शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी यापुढे कोणती मुदतवाढ देण्यात येणार नाही। सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्यात याव्या। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।